जगाचं ऑइल इंजिन समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या रास तनुरा ऑइल रिफायनरीवर इराणने ड्रोन हल्ला केलाय। हा हल्ला इतका भयानक आहे की जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीला म्हणजेच सौदी अरामकोला आपला प्रकल्प पूर्णपणे बंद करावा लागलाय। नक्की काय घडतंय आखाती देशांमध्ये आणि याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे थोडक्यात सांगतो। रास तनुरा हे जगातील सर्वात मोठ्या ऑफशोअर ऑइल लोडिंग टर्मिनल्स पैकी एक आहे। इथून दररोज 5.5 ते 6 लाख बॅरल तेल अमेरिका, युरोप आणि आशियाला पाठवलं जातं। सौदीची पूर्ण अर्थव्यवस्था या सौदी अरामको या कंपनीवर अवलंबून आहे। पण सध्या जगात इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल असं महायुद्ध सुरू आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई मारले गेले, त्याचाच बदला घेण्यासाठी इराणने आखाती देशातल्या अमेरिकन तळांना आणि सौदीच्या तेल कंपन्यांना आता लक्ष्य केलंय। इराणच्या या एका हल्ल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल 9.32% वाढल्या आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत आपल्या गरजेचं मोठं तेल हे या सौदी अरामकोकडून घेतो, त्यामुळे तिथे आग लागली की त्याचे चटके भारतीयांच्या खिशाला बसणारच। म्हणजेच येणाऱ्या काळात इंधनाचे दर गगनाला भिडणार हे नक्की। आणि जर तेल महाग झालं तर अल्टिमेटली ट्रान्सपोर्ट सुद्धा महाग होणार, वाहतूक खर्च वाढल्यामुळे महागाई सुद्धा वाढू शकते। तुम्हाला काय वाटतं, हे युद्ध खरंच थांबण्यासारखं आहे का, की जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा।